हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हे पहा मैत्रिणींनो, माझ्याजवळ हा ब्लाऊज पीस आहे. तर आज आपण शिकणार आहोत 34 इंच ब्लाऊज 4 टक्सवालं कटिंग. तर त्याच्यासाठी हे ब्लाऊज मी पीस घेतलेला आहे, साडीचा पीस आहे. मी या पीसला अस्तर लावणार नाही आहे, कारण कस्टमरलाच अस्तर नको आहे, त्याच्यामुळे आपण इथं अस्तर जोडणार नाही आहोत. तुम्ही जर नवीन शिकणार असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर अस्तरवरती किंवा मांजरपाट म्हणून कपडा मिळतो कपड्याच्या दुकानात, त्याच्यावरती तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. तर चला लगेच आपण वेळ न घालवता बघूयात. हा मी पीस घेतलेला आहे, त्याची घडी टाकून घेतलेली आहे बघा 34 इंचावरती. 34 इंच चेस्ट आहे. 34 इंचचा आपण चौथा भाग अधिक 1.5 इंच म्हणजेच 10 इंचाची घडी टाकून घेतलेली आहे. आणि आता इथं आपण बघा ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहोत. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 11.5. 11.5 म्हणजेच आपण 1 इंच ॲड करत असतो नेहमी, कारण अर्धा इंच आपण खाली कमरेच्या साईडला आपण शिलाईमध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि तेवढंच आपण शिलाई करते वेळी पण आपण अर्धा इंच आपण शिलाई घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा आपण 11.5 अधिक 1 इंच आपण पूर्ण उंची घेतलेली आहे. मागील भागाचा पार्ट आहे, मागील भागावरती पूर्ण उंची अधिक 1 इंच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी शिलाई मार्जिन घेते, अशा पद्धतीने एक. त्याच्यानंतर आपण पुढील भागासाठी फक्त पूर्ण उंची टाकून घेणार आहोत. फक्त पूर्ण उंची म्हणजेच 11.5 आपण पुढील भागासाठी टाकणार आहोत. पुढील भाग फक्त पूर्ण उंची 11.5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढे 2.5 इंच योगपट्टीसाठी. इथं आपण 2.5 इंच योगपट्टीसाठी रेषा आखून घेतोय पुढील भागासाठी. तर इथं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते बघा. वरती आपल्याला शोल्डरच्या साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे, योगपट्टीच्या साईडला अर्धा इंच म्हणजे 1 इंच आपलं तिथं जाणार आहे. आणि सेंटरला आपण टक्सच्या इथे 1 इंच जाणार आहे, म्हणजेच 2 इंच कमी होणार आहे. आणि शिवाय खाली योगपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच, म्हणजे अशा पद्धतीने 2.5 इंच आपलं पुढील भागासाठी कमी होणार आहे. आणि आपली बरोबर फक्त पूर्ण उंची तयार होणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण 2.5 इंच योगपट्टीसाठी ठेवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण बघूयात शोल्डर. तर शोल्डरसाठी बघा मी तुम्हाला दाखवते. हे ब्लाऊज घेतलेलं आहे आणि त्याचे आपण शोल्डर दाखवून घेते मी तुम्हाला. तर इथं शोल्डर बघा 9 इंचावरती शोल्डर येते आणि इथून शोल्डर 9 इंच आणि साईड शोल्डर आहे बघा 2.5 इंच. ठीक आहे. मग आता आपण मेजरमेंट टाकते वेळी शोल्डरच्या निम्मी टाकणार आहोत. शोल्डरच्या निम्मी अधिक अर्धा इंच. ठीक आहे. शोल्डर आहे शोल्डर आहे 9 इंच. 9च्या निम्मे 4.5 अधिक अर्धा इंच म्हणजेच आपली शोल्डर असणार आहे 5 इंचावरती. त्याच्यानंतर बघा साईड शोल्डर आपली होती 2.5 इंच, म्हणजेच 2.5 अधिक पाऊण इंच 3.25 इंचावरती अशा पद्धतीने आपण खुणा करून घेतोय बघा. त्याच्यानंतर आपण इथं मागील गळा टाकणार आहोत. तर मागील गळा आहे 6.5 इंचावरती. आपण टाकते वेळी 7 इंचावरती टाकणार आहोत, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढील गळ्यासाठी बघा पुढील गळा आहे 6 इंच, परंतु आपण टाकते वेळी टाकणार आहोत 6.5 इंचावरती, कारण शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच जाणार आहे. म्हणून 6.5 इंचावरती पुढील गळा टाकून घेणार आहोत बघा.
अशा पद्धतीने आपण चौकोन तयार करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण इथं बघा 1 इंचावरती खुणा करून घेतलेली आहे. दोन्ही साईडला 1-1 इंचावरती आपण क्रॉसमध्ये घेणार आहोत. गळ्यासाठी आपले दोन्ही गळे गोलाकार असणार आहेत. मग अशा पद्धतीने 1 इंचावरती आपण शेप देऊन घेणार आहोत. आलं लक्षात. आता आपण इथं बघा मुंडा टाकून घेणार आहोत. 34 इंच चेस्टसाठी आपण 5.25 इंचावरती मुंडा टाकून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा आपण दोन्ही साईडने अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. 5.25 इंचावरती आपण मुंडा टाकलेला आहे. लक्षात घ्या 34 इंच छातीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा मागच्या साईडला 1.25 इंचावरती क्रॉस पद्धतीने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. 1.25 इंचावरती आपण शेप दिलेला आहे आणि त्याच्या पुढे अर्धा इंच अशा पद्धतीने आपण मागील शेप देऊन घेणार आहोत. 34 इंच चेस्टसाठी आपण 1.25 इंच आणि पुढे अर्धा इंच अशा पद्धतीने शेप दिलेला आहे. आणि या साईडला बघा अर्ध्या इंचावरती पुढील गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत. पुढील गळा अर्धा इंच आणि मागचा गळा 1.25 अधिक अर्धा इंच अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेतला आहे. बघा एकदम सावकाश दाखवते आहे मी. ठीक आहे. तर इथे बघा मी पूर्ण उंचीच्या वरती टक्स पॉईंट घेणार आहोत. तर टक्स पॉईंट उंची घेते वेळी आपण काय करायचं आहे, जर यंग बाई असेल तर तिच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि ओल्ड असेल तर 3 इंचावरती आपण 34 छातीसाठी टक्स देऊन घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथून आपण 4 इंचावरती खुणा करून घेणार आहोत आडव्या टक्ससाठी. तर हे पहा 4 इंचावरती टक्स देऊन घेतलेला आहे. तिथूनच मागच्या साईडला आपण 1.5 इंचावरती एक टक्स देऊन घ्यायचा आहे. 4 इंचावरती एक, मागच्या साईडला 1.5 इंच आणि पुढील साईडला 1 इंच. त्याच्यानंतर इथून बघा मुंड्यातला आपण 1 इंचावरती शेप देऊन घेतलेला आहे. क्रॉस रेषा आखून 1 इंचावरती मुंड्यातला शेप दिलेला आहे. अशा पद्धतीने आपले 4ही टक्स तयार झालेले आहेत. बघा पुन्हा सांगते, इथं 4 इंचावरती आपण दिलेला आहे. मागच्या साईडला 1.5 इंचावरती, पुढील टक्स 1 इंचावरती आणि मुंड्यातला शेप 1 इंचावरती. ठीक आहे. तर आता इथं योगपट्टीसाठी बघा आपण पूर्ण उंचीच्या वरती 1.25 इंच आणि इकडच्या मुंड्याच्या साईडला अर्धा इंच किंवा अर्ध्यात 1.25 इंच कमी घेतलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीने आपण योगपट्टीचा शेप देऊन घेणार आहोत. हा आपला योगपट्टीचा शेप झाला आहे. बघा पूर्ण उंचीच्या वरती 1.25 इंच घ्यायचा आहे आणि मुंडाच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे. ठीक आहे. आलं लक्षात. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. आणि इथे बघा आपण अशा पद्धतीने मागच्या साईडसाठी आपण खुणा करून घेण्यासाठी एक करून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपल्या मागच्या टक्स देखील भेटू शकतात. त्याच्यानंतर आपण इथं छोटे छोटे कट देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला स्टिचिंग करते वेळी सोपं पडेल. ठीक आहे. आणि आता आपण हा ड्रॉ केलेला पार्ट सगळं कट करून घेऊयात. बघा अशा पद्धतीने आपण मुंडा पुढील भाग अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर आता इथे बघा या आपण लगेच आपण बाहीची घडी टाकून घेऊयात. तर बाहीची घडी टाकते वेळी आपण छातीचा चौथा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे त्याच्यामध्ये. तर 8.5 इंचाची आपण घडी टाकलेली होती. तर इथं आपण 8 इंचावरती
बाहीची घडी घेणार आहोत. त्याच्यानंतर इथं आपण बघा पूर्ण उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण बाहीची पूर्ण उंची अधिक 1 इंचावरती घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघा 3 इंचावरती पुन्हा आपण एक रेषा आखून घेणार आहोत कॅप हाईटसाठी. अशा पद्धतीने आपण बघू शकता. आपण इथं 3 इंचावरती कॅप हाईटसाठी रेषा आखून घेतलेली आहे. तर इथं बघा आपण 3 इंच घेतलं होतं, त्याच्या इथं 1 इंच आपण शिलाई मार्जिन सोडून उरलेल्या भागाचे आपण निम्मे करून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे जोडून घेऊन जे 3 इंच येतं ते आपण डिवाइड करणार आहोत 1-1 इंचावरती अशा पद्धतीने. आणि इथं आपण बघा 1.25 इंच सोडून बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे. एकदम परफेक्ट बाही बसते ही. नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा. आणि तुमची काही फरमाईश असेल तर तीही सांगा कमेंट करून. आणि एका गरजू महिलेसाठी देखील आपल्या मैत्रिणीला आपण अशा पद्धतीने हे व्हिडिओ शेअर करत जा. ठीक आहे. तर हे पहा त्याच्यानंतर 1 इंच आपण सोडून अशा पद्धतीने आपण पुढील भागाचा शेप देऊन घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण ही बाही दुसऱ्या बाहीवरती आपण ठेवून दुसरी बाही आपण काढून घेणार आहोत. ते आपण ऑपोजिट साईडला ठेवायचे आहेत. म्हणजे आपण बाहीचे जे बाहेरचे भाग आहेत ते आतल्या बाजून ठेवून आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं तुम्हाला चेक करून दाखवते बघा दोन्ही साईडला अर्धा शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. आणि इथून आपण बाही जोडणार आहोत. ती बघा एकदम परफेक्ट बाही बसते आपली. फ्रंट साईडला पण देखील बघा व्यवस्थित आपला शेप देखील आणि परफेक्ट बाही बसते. ठीक आहे. तर आता कटिंग झालेली आहे आपली आणि आता स्टिचिंग बघूयात. तर त्याच्यासाठी बघा यात आपण प्रथम टक्स तयार करून घेऊयात. तर टक्स तयार करतेवेळी आपण अर्धा इंचावरती टक्स घेणार आहोत. तीनही टक्स आपण अर्धा इंचाचे घेणार आहोत. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपण बघा टक्स तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर खालच्या साईडचा देखील आपण अर्धा इंच घेऊन टक्स देऊन घेणार आहोत. बघा त्याच्यानंतर इथला बघा मुंड्यातला टक्स मात्र एक दाब पट्टी एवढा आपण देऊन घेणार आहोत. हलकासा एकदम कडेबरोबर शिलाई देऊन घेणार आहोत. मुंड्यातला टक्स आपण अर्धा इंचावरती न देता हलकासा देऊन घ्यायचा आहे. बघा त्याच्यानंतर इथं आपण सेंटरला कट करून घेणार आहोत. दोन्ही पार्ट अलग करून घेणार आहोत. आणि दोन्ही पद्धतीचे टक्स देखील अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. 3 इंच अर्धा इंचाचे आणि हलकासा मुंड्यातला. त्याच्यानंतर बघा इथं आपण बॅक साईडचा पार्ट बघून घेऊया. बॅक साईडचा टक्स. तर त्याच्यासाठी आपण कंबरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टाकणार आहोत. तर कंबर आहे 32 म्हणजे चौथा भाग 8. 8 अधिक 1 इंच 9 आणि 9च्या निम्मे अशा पद्धतीने आपण मागील टक्स टाकून घेऊयात. त्याची उंची आपण ठेवणार आहोत 4 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण अर्धा इंचावरती टक्स देऊन घेणार आहोत. बघा मागील टक्स देखील तशाच पद्धतीने आपण अर्धा इंचावरती दोन. आणि आता आपण योगपट्टी बघूयात. ही आपण कटिंग केलेली योगपट्टी आहे ती आपण दुसऱ्या कापडावरती स्टिच करून घेणार आहोत. बघा
ते आपण इथं अर्धा इंचावरती शिलाई ठेवणार आहोत. ठीक आहे. तर आता इथे बघा अर्धा इंच शिलाई देऊन झालेली आहे आणि इथं आपण या दुसऱ्या कापडावरती पुन्हा एक दाब टीप देऊन घेऊयात. म्हणजे कडेबरोबर एक साईडला शिलाई देऊन घेऊयात. ही आपण दुसऱ्या पीसवरती देणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा या साईडला आपले 2 शिलाई पडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल नंतर की ही आपल्या ब्लाऊजच्या आतील भागातली योगपट्टी आहे आणि ती फ्रंट साईडची आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीने त्याच्यावर शिलाई दाब टीप देऊन घेऊयात. म्हणजे आपली योगपट्टी व्यवस्थित सेट होईल. ठीक आहे. आणि नंतर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत योगपट्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपण योगपट्टी जोडून घेतोय. अर्ध्या इंचावरती आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे आणि ती देखील फ्रंट साईडचे भागासाठी फ्रंट साईड अशा पद्धतीने ठेवून योगपट्टी आपण अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण दुमडून घ्यायचं आहे. योगपट्टी अशा पद्धतीने लावल्यामुळे दोन्ही साईडने लॉक होऊ शकते, लॉक होते, म्हणून अशा पद्धतीने आपण योगपट्टी ही एक पद्धत आहे आणि अजून एक पद्धत आहे ती आपण नंतरच्या व्हिडिओत बघूयाच. पण हे आत्ता बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही योगपट्ट्या व्यवस्थित करून घेऊन त्याच्यावर पुन्हा अर्ध्या इंचावरती शिलाई देऊन घेणार आहोत. शिलाई देते वेळी परंतु लक्षात ठेवायचं आहे की आतला कपडा शिलाईमध्ये येता कामा नये. अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण अलगद आतला पार्ट बाहेर काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपली योगपट्टी लागली जाते बघा. दोन्ही साईडने लॉक होते योगपट्टी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या योगपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. फक्त शिलाई टाकते वेळी आतमधलं कापड शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी आणि दोन्ही पट्टे अशा पद्धतीने तयार कराव्यात. त्याच्यानंतर बघा इथं मी 1.5 इंच मागच्या साईडला पट्टी जोडण्यासाठी कंबर पट्टीसाठी आपण ही 1.5 किंवा 1.25 इंचाची आपण पट्टी काढून घेऊयात. हे आपण कंबरच्या साईडला जोडणार आहोत. तर आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच ठेवली होती, त्याच्यामुळे आपण इथं शिलाई देते वेळी देखील अर्धा इंचावरतीच द्यायची आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहोत आणि तयार पट्टी आपली ही 1 इंचाची झाली पाहिजे बघा. अशा पद्धतीने आपण कंबरपट्टी ही 1 इंचाची तयार करून घेणार आहोत. इथे तुम्हाला हाती शिलाई घालायची असेल तर हाती शिलाई घालू शकता किंवा डायरेक्ट शिलाई घालून कंबरपट्टी तयार करून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे बघा. आता आपण ही 2.5 इंच
बटन पट्टीसाठी आपण पट्टी काढून घेतली. 2.5 इंचाची किंवा 2.25 इंचाची आपण काढू शकतो. त्याच्यानंतर इथं आपण 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहोत बघा. आणि ब्लाऊजवरती पण 1/2 इंचाची आपण शिलाई देऊन अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने दुमडून 1 इंचाची आपण वाढीव पट्टी म्हणजेच बटन पट्टी तयार करून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे बघा आपण अर्ध्या इंचावरती शोल्डर जोडून घेणार आहोत. अर्ध्या इंचावरती आपण शोल्डर जोडते वेळी गळ्याच्या साईडला हलकासा आपण उतार घेणार आहोत. म्हणजेच साधारण 1 पॉईंट किंवा 1/2 इंचावरती आपण हलकासा उतार घेणार आहोत, जेणेकरून आपला गळा फिट्ट बसेल. गळ्याच्या साईडला उचलणार नाही म्हणून आपण उतार घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर जोडून घेऊयात. त्याच्यानंतर हे पहा 1.5 इंच आपण खाचपट्टीसाठी घेणार आहोत. तुम्ही 1.25 किंवा 1.5 इंच घेऊ शकता, कारण 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि 1 इंच आपली पट्टी तयार होणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीने दुमडून घेऊन आपण 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, आणि 1/2 इंच आपलं फोल्ड करण्यात जाणार आहे. आणि ही पट्टी आपण आतल्या साईडने दुमडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं आपण बघा व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि जर एक्स्ट्रा झाला असेल थोडासा पार्ट वर खाली तर आपण तो कट करून घ्यायचा आहे. किंचितसा इकडे तिकडे होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण जर जास्त झालं तर कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा 1.25 इंचाच्या अशा क्रॉसमध्ये मी पट्ट्या काढून घेणार आहे. गोट मारण्यासाठी म्हणजेच पायपिंग करण्यासाठी 1.25 इंचाच्या आपण पट्ट्या काढायच्या आहेत. अशा क्रॉसमध्ये आपण त्या काढून घेऊयात. आणि त्या अशा पद्धतीने आपण बघा कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण या अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ठेवून शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा, जेणेकरून आपली ज्यावेळी गोट लावतो ना त्यावेळी ते जाड येणार नाही आणि दिसायलाही व्यवस्थित छान बसते गोट. म्हणून अशा पद्धतीने आपण क्रॉसमध्ये पट्ट्या सगळ्या जोडून घ्यायच्या आहेत. आता हे पहा क्रॉसपट्टी आपण अशा पद्धतीने अर्धा किंवा 1/2 इंचावरती दोडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं 1/2 इंच शिलाई देणार आहोत बघा. अशा पद्धतीने पूर्ण 1/2 इंच आपण शिलाई देऊन कंप्लीट करायचं आहे. परंतु इथं मात्र शोल्डरच्या इथे दोन्ही साईडला 1-1 इंच आपण खुणा करून घेऊयात आणि त्या भागापुरता आपण पट्टी जरा खेचून घ्यायची, कारण गळा व्यवस्थित घट्ट बसतो म्हणून. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने पुन्हा अलगद जोडत घेऊन गळापट्टी आपण कंप्लीट करायची.
आणि आता बघा अशा पद्धतीने आपण दुमडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा पावींचा आपण फोल्ड करून घेणार आहोत, म्हणजेच पट्टी अशा पद्धतीने दुमडून घ्यायची. ठीक आहे. आणि आता इथं बघा आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित असं करून घेऊन आपण जर एक्स्ट्रा वाटलं तर आपण भाग तो कट करून घेणार आहोत, जेणेकरून गोट आपली खूप छान बसेल. त्याच्यानंतर आपण मध्ये मध्ये कट देऊन घेऊयात, जेणेकरून पायपिंग ताणणार नाही म्हणून. ठीक आहे. तर इथे बघा आता आपण पुन्हा दुमडून घेणार आहोत आणि थोडं थोडं आपण दाब देऊन आतला भाग आपण वरती घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण जेवढी आपल्याला कमी जाडीची किंवा कमी जास्त जाड हवी असेल त्या पद्धतीने आपण करून घेऊयात. शक्यतो मीडियम आपण करून घेणार आहोत. इथं बघा घेते वेळी आपण थोडा पार्ट घेऊन आपण ते पुढे ढकलत नेणार आहोत. लॉंगमध्ये घेतलं तर पुन्हा एक होऊ शकतं, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने बघा थोड्या अंतरावरती घेऊन गोट देऊन घेणार आहोत. मध्ये मध्ये आपण दाब देऊन अशा पद्धतीने व्यवस्थित गोट तयार करून घेणार आहोत. बघा आता इथे बघा आपण हात जोडून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण कमरेला कंबरपट्टीसाठी करून घेतलं त्याच पद्धतीने आपण इथं पण हाताच्या साईडला पट्टी जोडून घेतलेली आहे अर्ध्या इंचावरती. तर आता इथे बघा आपण हात जोडते वेळी या एका साईडने न जोडता सेंटरपासून जोडून घ्यायचं आहे, कारण एका साईडने आपण जोडत घेतलो तर आपल्याला कमी जास्त हात पडू शकतो, म्हणून आपण सेंटरपासून जोडून घेऊयात. अशा पद्धतीने बघा. तर अशा पद्धतीने सेंटरपासून आपण अर्ध्या इंचावरती बाही जोडून घेणार आहोत. आणि आता आपली बाही पण देखील बघा व्यवस्थित काठोकाठ पूर्ण बसली आहे, परफेक्ट, कुठेही वाढली नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील बाही जोडून बघा. ठीक आहे. आणि इथे बघा आपण अशा पद्धतीने दाखवल्या पद्धतीने तुम्ही जोडून घेऊ शकता. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जी बाही रुंदी असेल ती बाही रुंदी टाकून घ्यायची आणि दोन्ही साईडला 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली होती, ती आपण शिलाई मार्जिन देऊन आपण ब्लाऊज कंप्लीट करून घेऊयात. ठीक आहे. आणि इथं आपण ब्लाऊज चेक करूयात. बघा 11.5 आपली पूर्ण उंची आलेली आहे. त्याच्यानंतर इथं गळा पण बघा, आपल्याला गळा पण चेक करून घेऊयात. 7 इंचावरती आपला गळा होता, तो गळा पण आपला व्यवस्थित आलेला आहे, मागील गळा. त्याच्यानंतर आपण पुढील गळा बघून घेऊयात. आणि अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. बघा. थँक्यू सो मच.